नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आपल्याकडे ना रोज घरात एखादी तरी चपाती ही उरतेच। काल माझ्याही घरी असंच झालं। रात्री सगळ्यांनी पोटभर जेवलं आणि सकाळी पाहिलं तर 2 चपात्या डब्यात उरल्या होत्या। मग विचार केला फेकू का? पण मग आठवलं आपली आजी काहीच वाया जाऊ देत नव्हती। तिने एकदा सांगितलं होतं उरलेल्या जेवणामध्येच लक्ष्मी असते। मग काय, मी घेतल्या त्या चपात्या छोट्या तुकड्यांमध्ये मिक्सरला फिरवल्या। कढईत मग थोडं तेल, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकला। त्यानंतर घरात जे काही मसाले होते ते सर्व त्याच्यात टाकले। मग चपातीचे तुकडे आणि त्या मसाल्यांबरोबर सगळं व्यवस्थित चांगलं हलवलं। वा, असा सुगंध आलाय ना, सगळे किचनमध्ये धावत आलेत। वास कसला येतोय म्हणून विचारायला। मीठ टाकून पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित परतून घेतले मी आणि वास खूप सुंदर सुटलाय। तुम्ही पण एकदा हे नक्की करून पहा, खूप छान वास येतो आहे आणि इतकं सुंदर ना, तर सगळे मला आता विचारतात की काय बनवले। खरं सांगू का, सगळ्यांनी इतकं कौतुक केलंय की आता मी मुद्दामून जास्त चपात्या बनवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्यांचा चिवडा बनवता येईल। जगात काहीही वाया जात नाही, फक्त कल्पना चांगली लागते। अशा सोप्या, चवदार आणि घरगुती रेसिपीजसाठी